Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we are going to see 9th standard semi-English poem To a Butterfly. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण To a Butterfly ही पोएम बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, या पोएममधून पोएट त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आपल्यासोबत शेअर करत आहेत. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराला बघून त्यांच्या सर्व लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि कशा प्रकारे त्यांचं लहानपण त्या सुखद आठवणी त्या फुलपाखराशी जोडलेल्या आहेत हे त्यांनी या पोएममधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर सुरुवात करूया पोएमला. स्टे नियर मी, डू नॉट टेक द फ्लाइट, अ लिटिल लॉंगर स्टे इनसाइड, मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी. तर पोएट हे त्या बटरफ्लायला उद्देशून म्हणतात की स्टे नियर मी, माझ्या जवळच थांब. डू नॉट टेक दी फ्लाईट, इतक्यात उडून जाऊ नकोस. अ लिटिल लॉंगर म्हणजे अजून थोडा वेळ. स्टे इन साईट, साईट म्हणजे दृष्टीसमोर, नजरेसमोर. अजून थोडा वेळ माझ्या नजरेजवळच, समोरच थांब. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, ती मीन्स यू, म्हणजे तुझ्यामध्ये मला खूप कन्वर्स म्हणजे तुला बघून मला खूप साऱ्या गोष्टी आठवतात, तुझ्याशी मला फार बोलायचं आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी, कारण तू माझ्या इन्फन्सी म्हणजे लहानपण, बालपणीचा. हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार आहेस, म्हणजे तुला बघून लहानपणीच्या बऱ्याच आठवणी माझ्या ताज्या होतात. फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट, डेड टाइम्स रिवाइव इन दी, दो ब्रिंग्स्ट गे क्रिएचर ॲज जो आर्ट, अ सोलम इमेज टू माय हार्ट, माय फादर्स फॅमिली. पोएट म्हणतात फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट. फ्लोट म्हणजे तरंगत राहा, माझ्या जवळच असा तरंगत राहा. डू नॉट येट डिपार्ट, इतक्यात निघून जाऊ नकोस. डेड टाइम्स रिवाइव इन दी, डेड टाइम म्हणजे गेलेली वेळ, गेलेला वेळ. रिवाइव इन दी, तुला बघून गेलेला वेळ हा पुन्हा आल्यासारखा वाटतो. दो ब्रिंग्स्ट ग्रे क्रिएचर दो आर्ट, दो ब्रिंग्स्ट म्हणजे ब्रिंग, दो म्हणजे यू, म्हणजे तू आणतो. तू कोण आहेस? गे क्रिएचर दो ॲज दो आर्ट, तू एक गे क्रिएचर आहेस, म्हणजे एक सुंदर. गे म्हणजे काय? हॅप्पी, देवाची एक सुंदर निर्मिती आहेस. तू काय आणतो? अ सोलम इमेज टू माय हार्ट, सोलम मीन्स पवित्र, इमेज म्हणजे चित्र. एक अतिशय पवित्र चित्र माझ्या हृदयामध्ये तू निर्माण करतो. आणि ते चित्र कशाचं आहे? माय फादर्स फॅमिली, माझ्या वडिलांचं कुटुंब. त्याचं एक चित्र तू माझ्या डोळ्यांसमोर निर्माण करतो जेव्हा मी तुला बघतो. ओ प्लीजंट वेअर द डेज, द टाईम व्हेन इन अवर चाइल्डिश प्लेज, माय सिस्टर एमिलाइन अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय. पोएट म्हणतात ओ प्लीजंट वेअर द डेज. सेकंड स्टांजामध्ये ते म्हणतात की ते दिवस किती सुंदर होते, सुखद होते. प्लीजंट म्हणजे सुखद, किती सुंदर आणि सुखद ते दिवस होते. एट द टाईम व्हेन इन अवर चाइल्डिश प्लेज, जेव्हा आम्ही आमच्या चाइल्डिश प्लेज म्हणजे खेळामध्ये, चाइल्डिश म्हणजे बालसुलभ, लहानपणींच्या खेळामध्ये. माय सिस्टर एमिलाइन अँड आय, माझी बहीण एमिलाइन आणि मी, आम्ही दोघं टुगेदर चेस द बटरफ्लाय, कशा प्रकारे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावायचो, फुलपाखराचा पाठलाग करायचो. तर फुलपाखराचा पाठलाग करणे हे आमचं लहानपणीचा खेळच होता. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स, आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश, बट शी गॉड लव्ह हर फिअर्ड टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. अ व्हेरी हंटर डिड आय रश, पोएट म्हणतात एखाद्या हंटरप्रमाणे, एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे मी त्या शिकाराचा म्हणजे त्या फुलपाखराचा पाठलाग करायचो. अपॉन द प्रे म्हणजे शिकार, म्हणजे शिकारचा पाठलाग ज्याप्रमाणे शिकारी करतो तसा मी फुलपाखराचा पाठलाग करायचो. विथ लिप्स अँड स्प्रिंग, लिप्स अँड स्प्रिंग म्हणजे उड्या मारत, मोठमोठे पाय टाकत उड्या मारत. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश, झाडांमधून झुडपांमधून, ब्रेक टू बुश म्हणजे झाडांमधून झुडपांमधून मी त्या बटरफ्लायचा, त्या फुलपाखराचा पाठलाग करायचो एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे. बट शी गॉड लव्ह हर फिअर्ड टू ब्रश, पण ते म्हणतात की ती म्हणजे त्यांची बहीण, गॉड लव्ह हर फिअर्ड टू ब्रश, फिअर्ड म्हणजे घाबरणे, पण ती खूप घाबरायची. कशाला? द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स, त्या फुलपाखराच्या पंखांना ती हात लावायला घाबरायची, कारण त्याच्या पंखांवरची धूळ तिच्या हातावर बसायची, त्यामुळे ती नेहमीच त्याला घाबरायची. तर अशा प्रकारे त्यांना एक लहानपणीची आठवण त्या बटरफ्लायला बघून येते. विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लिहिलेली अतिशय सुंदर ही पोएम आहे
आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.